नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीच्या या खास एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा एकही दिवस कामकाज झाल्याशिवाय चालत नाहीये. त्याचं कारण म्हणजे कर्जमाफी, कर्जमुक्ती ही विरोधकांची आणि सत्ताधाऱ्यांमधल्या शिवसेनेची सुद्धा मागणी आहे. आणि त्या बाबतीत सरकार पेचात पडलेलं असताना SBIच्या प्रमुख भट्टाचार्य, अरुंधती भट्टाचार्य यांनी एक विधान केलं आणि खळबळ माजवून दिली. ती म्हणजे अशा प्रकारची कर्जमाफी हितवाह नाही. त्यामुळे कर्ज फेडणाऱ्या, ज्याचे कर्ज फेडलं जातं त्याला असं वाटतं यापुढे कर्ज काढल्यानंतर परत पुढच्या निवडणुकीपर्यंत आपली कर्ज माफ होतील. पण प्रश्न आता उपस्थित राहिलेला आहे की त्यांच्या या विधानाला एक प्रकारे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार निलेश मानला जातो. राजकीय लाभ या मुद्द्याचा मिळवण्याचा जर प्रयत्न करताय तर निश्चितपणे हे विधान जखमेवरचं मीठ म्हणून बघतील. मात्र अर्थशास्त्रीय दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या याचा विचार करता आज अशा स्वरूपात लोकांना मुफ्त सेवा किंवा कर्ज माफीची सवय लावणं हे अत्यंत चुकीचं आहे. जर ही सवय आत्ता लावली गेली तर तिचे दूरगामी परिणाम होतील. मुख्यतः शेतकरी वर्ग असो किंवा उद्योग क्षेत्र असो, या दोघांनाही स्वयंप्रेरणेनं उभं राहण्याची प्रेरणा जर मिळू शकली आणि त्यासाठी म्हणून आर्थिक हातभार देता आला तर त्याचं स्वागत असू शकतं. मात्र दरवेळेला कर्ज काढायचं आणि हे फेडायचंच नाही अशी मानसिकता तयार होत असेल तर भट्टाचार्य यांचं वक्तव्य हे सकारात्मक दृष्टीने घ्यावं लागेल. आणि याच अनुषंगाने आपण आज चर्चा करतोय की कर्जमाफी का नको किंवा का हवी असेल तर का हवी, त्याचे मुद्दे काय असतील, कोणते मुद्दे घेऊन आपण चर्चेला टोक आणणार आहोत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं बँकांच्या मुळावर येईल का? SBIच्या भट्टाचार्यांचा इशारा योग्य आहे का? उद्योगपतींवर उदार मग शेतकऱ्यांवर का कुऱ्हाड? अरुंधती भट्टाचार्यांवर हक्कभंग आणला जावा का, जी विखे पाटलांनी मागणी केली आहे? आणि त्याहून महत्त्वाचा प्रश्न, कर्जमाफीचा पायंडा पडेल ही भीती योग्य आहे का? चर्चेला सुरुवात करूयात. आपल्यासोबत मान्यवर आहेत, माझ्यासोबत आहेत इथे स्टुडिओमध्ये चर्चा करण्यासाठी अवधूत वाघ, भाजपचे प्रवक्ते, त्यांचं स्वागत. याशिवाय माझ्यासोबत असतील भाई जगताप, काँग्रेसचे आमदार, त्याचप्रमाणे लीलाधर भोयर, पीडित शेतकरी, आणि अन्य मान्यवर सुद्धा असतील. त्यांच्याकडे जाण्यापूर्वी पहिल्यांदा मी वाघांकडे जातो. वाघजी, सध्या भाजप पेचात पडलेला आहे आणि त्याच्यामध्ये SBIच्या या भट्टाचार्य जेव्हा असं विधान करतात त्यावेळी हे मानायला जागा सुद्धा असते की सरकारची भूमिका अप्रत्यक्षरित्या त्यांच्या तोंडून तर नाही ना बोलली जात. तुमच्या या कार्यक्रमाच्या चर्चेला सुरुवात करत असताना तुम्ही कर्जमाफी का नको असं टायटल लावलेलं आहे. याच्याशीच मी मुळात सहमत नाही आहे. कर्जमाफीच्या ऐवजी आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना कर्जमुक्ती शेतकऱ्यांची करायची आहे. तर कर्जमुक्ती का हवी असा जर सब्जेक्ट असता तर अधिक ते सकारात्मक झालं असतं. कर्जमुक्ती का नको हा चुकीचा आहे. बरं, आता आपण मूळ विषयाकडे येऊया. अरुंधती भट्टाचार्य या काय भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या नाहीत, नेत्या नाहीत. खरं म्हणजे त्यांनी केलेलं स्टेटमेंट अनकॉल्ड फॉर आणि अनटाइमली आहे. मुख्य म्हणजे एखाद्या विषयामध्ये परीक्षेमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्याने इतरांना परीक्षा कशी द्यावी आणि अभ्यास कसा करावा अशा प्रकारचं ते स्टेटमेंट आहे. ज्या स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातली सगळ्यात मोठी बँक आहे, याच्यामध्ये 73,000 कोटी रुपये NPA बुडीत कर्ज आहे, ज्याचा रेट 5.1% आहे. तुम्हाला जर कंपॅरिझन करण्यासाठी एक छोटं उदाहरण देतो. या भारतातली सगळ्यात मोठी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि सगळ्यात मोठी कोऑपरेटिव्ह बँक सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक. सारस्वत कोऑपरेटिव्ह बँकेचं NPA 0% आहे. बरं, जी कोऑपरेटिव्ह क्षेत्रामध्ये आहे बरं का. म्हणजे कोऑपरेटिव्ह क्षेत्रामध्ये असून सुद्धा कित्येक वेळा लोकांना जे मदत करण्यासाठी करतात वर्सेस हे. याचा अर्थ काय दाखवते की अरुंधती भट्टाचार्य इज अ फेल्युअर स्टुडंट. तर तिला कुठच्याही प्रकारचं असं स्टेटमेंट द्यायचा अधिकारही नाही. तिने दिला असेल तर तो स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी दिलेला नाहीये. कारण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षांना सुद्धा असा स्टेट बँकेचा पण पॉलिसी निर्णय घ्यायचा अधिकार नाहीये. जोपर्यंत त्यांच्या बोर्डाचं जे मत असतं ते त्यांचं मत असतं. या बोर्डामध्ये यामधील सर्वात जास्त भागधारक म्हणून भारतीय या राष्ट्रसंघाचे म्हणजे आपल्या देशाचे लोक असतात. त्याचप्रमाणे नॉमिनेटेड डायरेक्टर असतात. त्याचप्रमाणे लोकांमध्ये शेअर्स आहेत. स्टेट बँकेचे शेअर्स कोणी विकत घेऊ शकतं, त्यांचे शेअर होल्डर्स असतात. अशा तऱ्हेने बँकेच्या बोर्डामध्ये झालेला ठराव जर असेल तर तो पॉलिसी म्हणून तिनं सांगितलं पाहिजे. हे त्यांचं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. मला वाटतं की अरुंधती भट्टाचार्य यांना कदाचित, म्हणजे हा माझा आरोप नाही पण मी संशय व्यक्त करतो की त्या RBIच्या गव्हर्नर पदाच्या रेसमध्ये होत्या. कदाचित त्यांना RBIचं गव्हर्नर पद मिळालं नसेल म्हणून त्यांनी अशी स्टेटमेंट दिली का अशी शंका व्यक्त करायला जागा आहे. भारतीय जनता पक्षाचा या स्टेटमेंटशी काही संबंध नाहीये. या स्टेटमेंटचा आम्ही निषेध करतो आणि या स्टेटमेंटला अरुंधती भट्टाचार्य एकमेव जबाबदार आहेत. आमचा काही संबंध नाही.
प्रश्न एक मिनिट एका हो. मिनिटामध्ये संपवतो. प्रश्न असा आहे की कुठच्या पण समजा शेतकऱ्यांचं कर्जमुक्ती आपण केलं आणि त्याच्यासाठी जर बँकांना किंवा कोणाला काय जो बोजा असेल ना तो सरकार देतं. त्यामुळे बँकेची चिंता तुम्ही करू नका. शेतकऱ्यांना काय द्यायचंय काय नाही द्यायचंय हा पॉलिसी डिसिजन सरकार घेतं. त्यामुळे बँकाने घ्यायची गरज नाही. बँका या सावकार आहेत आणि त्या सावकाराला कोणाचीही गरज ही नसते, परवा नसते. त्यांना फक्त दिलेल्या पैशाचं व्याज घेणं आणि त्याच्यावर बँका चालवणं एवढंच त्यांना कळतं. त्यामुळे कृपा करून तुम्ही तुमच्या सावकारीचा धंदा करत असताना म्हणजे ग्लोरिफाईड सावकार आहात तुम्ही आणि ग्लोरिफाईड सावकारांनी शेतकऱ्यांची जखमेवर मीठ नाही तर शेतकऱ्यांची जखम केलेली आहे. त्यासाठी मी पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून अरुंधती भट्टाचार्यांनी केलेल्या स्टेटमेंटचा तीव्र निषेध करतो. प्रेक्षकांच्या माहितीसाठी अवधूत वाघ हे स्वतः बँकिंग क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत. ते स्वतः बँकेवरती राहिलेले, मी चुकत नसेल तर वाघांनी त्याचा उल्लेखही केला होता. त्यामुळे त्यांना त्याची जाणीव आहे आणि त्यामुळे त्यांनी अतिशय त्वेषाने हे मुद्दे मांडलेले आहेत. मी अभ्यंकरांकडे जाण्यापूर्वी मी हर्षवर्धन सपकाळांकडे जातोय. काँग्रेसचे आमदार आहेत. हर्षवर्धन सपकाळजी, SBIच्या प्रमुख जेव्हा अशी भूमिका मांडतात त्यावेळी तो एक संदेश असतो किंवा तो खरं तर सगळ्या बँकांच्या प्रमुखांच्या मनातली भावना बोलून दाखवली जाते. ती पाहता तुम्ही याकडे कसं पाहताय? कारण विरोधी पक्षाने हा मुद्दा लावून धरलेला आहे आणि शेवटी बँका कर्ज माफ करायचं म्हणजे सरकारकडनं पैसा येणार आहे, पण पहिल्यांदा पुढच्या वेळी कर्ज द्यावी लागणार आहेत बँकांना. त्यामुळे सरकारचा पैसा मिळणार म्हणून बँका शांत नाही बसू शकत. मुळात अरुंधती भट्टाचार्य ज्या आहेत या कोणत्या कॅपॅसिटीमध्ये बोलला या संदर्भामध्ये सुनिश्चितता ही होणं अत्यंत आवश्यक आहे. त्या व्यक्तिगत कॅपॅसिटीमध्ये काही एक व्यक्ता म्हणून, एक विचारवंत म्हणून किंवा बँकिंग क्षेत्रातल्या प्रतिनिधी म्हणून नव्हे तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्ष या नात्यानं भारतीय उद्योग महासंघाच्या कार्यक्रमाला त्या गेल्या होत्या आणि त्या ठिकाणच्या वार्तालापामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळे सरकार या वक्तव्याशी आमचा काही संबंध नाही असं म्हणू शकत नाही आणि सरकार जेव्हा म्हणू शकत नाही तेव्हा भाजपही निश्चितपणे या त्यांच्या वक्तव्याशी त्यांचा थेटपणे संबंध हा कुठेतरी जोडला गेला पाहिजे. एकंदरीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या अनुषंगानं वेगवेगळे वक्तव्य ही वेगवेगळ्या ठिकाणाहून सुरू आहे. मुळात या सरकारला कर्जमाफी करायचीच नाहीये हा मुद्दा आम्ही सातत्याने लावून घेतलाय. एकूण कर्जदार जो थकीत कर्जदार आहे तो किती आहे? 60% शेतकरी हा दरवर्षी परतफेड करतोच. 40% जे आहे त्या 40%मध्ये अनियमितता होते. हा एक बोलका आकडा आहे आणि आपण सातत्याने असंही चित्र रंगवलं जात आहे की सतत शेतकऱ्यांना कर्जमाफी, सतत शेतकऱ्यांना कर्जमाफी, अशी सातत्याने शेतकऱ्यांना कर्जमाफी ही कधी झालेली नाही. मनमोहन सिंग या देशाचे पंतप्रधान असताना 70,000 कोटीची कर्जमाफी झाली. त्यापूर्वी काँग्रेसचं अंतुले सरकार असताना झाली, त्यापूर्वी एकदा झाली. मुळात कर्जमाफीची आवश्यकता का आहे तर जो शेती व्यवसाय आहे त्याला घरघर लागलेली आहे आणि शेती व्यवसायाला घरघर जेव्हा लागते तेव्हा त्या ठिकाणी आर्थिक स्वरूपाचं अनुदान दिलं गेलं पाहिजे. त्या ठिकाणी कर्जमाफी केली गेली पाहिजे. ही आमची काँग्रेसची प्रामुख्याने असणारी भूमिका आहे आणि सरकारमधची मध्ये बसलेली मंडळी बुद्धिभेद करतात आहे. कुठे कर्जमुक्ती माफी आम्ही मागत असताना कर्जमुक्तीचा एक नवीन शब्द हा 2 वर्षापूर्वी शोधून घेतला गेलाय. अशी कर्जमुक्ती बिक्ती कुठे काही होत नसते. पंतप्रधान महोदयांचे जे जीवष्ट कंठस्थ मित्र जे आहेत अडाणी हे ऑस्ट्रेलियामध्ये कोणती खाण घेतली म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाकडे 6,000 कोटीचं कर्ज मागतात आणि ते कर्ज त्यांना मिळतं. मोदी साहेबांचे दुसरे मित्र रिलायन्स त्यांच्याकडे किती कर्ज आहे ते आपण बघू शकतो. त्यामुळे व्यवसाय, व्यापार, शेती हा निसर्गावर असणारा जो उद्योग आहे यामध्ये कर्ज हे शेतकऱ्याला आपल्याला द्यावं लागणार आहे. बरोबर, त्याला तेवढी पतपुरवठा आपल्याला करावा लागणार आहे आणि हा सगळा प्रपंच आणि हा सगळा उद्योग करण्याकरता बँकांचं राष्ट्रीयकरण इंदिरा गांधींनी केलंय. त्यामुळे राष्ट्रीयकरण करत असतानाच का केलं तर पतपुरवठा करावा म्हणून केलंय आणि अरुंधती भट्टाचार्यांचं हे विधान दुर्दैवी आहे. शासनाच्या वतीनं हे विधान झालेलं आहे असं आम्ही काँग्रेस पक्षाच्या नात्यानं बघतोय कारण त्या स्टेट बँकच्या अध्यक्ष आहेत आणि या संदर्भामध्ये शासनाने भूमिका जी आहे ही अद्यापर्यंत मांडलेली नाही. म्हणजे यामागे त्यांची मूकसंमती आहे का असा देखील संशय घ्यायला फार मोठा वाव नाही. पण हर्षवर्धनजी तुम्ही मला सांगा, जर कर्जमुक्ती किंवा कर्जमाफी द्यायची असेल तर सरसकट किती लाखापर्यंतच्या कर्जावर, किती हजारापर्यंतच्या कर्जाला ही कर्जमुक्ती किंवा कर्जमाफी ही देण्यात यावी? कारण मोठ्या शेतकऱ्याला याचा लाभ होतो, सर्वसामान्य छोट्या शेतकऱ्याला लाभ होत नाही. सरकारी बँकांकडून, ज्या बँका आहेत त्यांच्याकडून कर्ज पुरवठा हा किती शेतकऱ्यांना मिळतो? तो फक्त मोठ्या शेतकऱ्यांना मिळतो. तो सर्वसामान्य छोट्या शेतकऱ्यांना मिळतो का? तो जातो खाजगी बँकांकडे, तो जातो सावकारांकडे. त्यांना याचा लाभ होईल तर कसा होईल? यामध्ये
कोणाला कर्जमाफी द्यावी, किती कर्जमाफी द्यावी, कोणत्या भागातल्या शेतकऱ्यांना द्यावी, या संदर्भातला प्रस्ताव शासनाने तयार करावा. शासन म्हणतंय, मुख्यमंत्री महोदय काल सभागृहात काय बोलले आपल्याला माहिती आहे, हमी द्यावी. अरे असे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा आपला मुख्यमंत्री अशा प्रकारचे वक्तव्य जेव्हा करतात तेव्हा दुर्दैवी आणि दुःख होतं. शासनाचं काम आहे की कशा प्रकारचा प्रस्ताव तयार करावा, काय करावा आणि तो प्रस्ताव तयार करावा. आपला कोणताही प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने तयार केलेला नाही, कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवलेला नाही. आणि असं असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणताय की चला दिल्लीला आपण शिष्टमंडळ घेऊन जाऊ. अहो, आपला प्रस्तावच नाही आणि काय शिष्टमंडळ आपण घेऊन जाणार. त्यामुळे बँकांना किती कर्जमाफी, वरचे कास्तकार किती, आणि यामध्ये पुन्हा एक भ्रम निर्माण केला जातोय. भाजप हा भ्रम निर्माण करणं हा त्यांचा फार आवडतीचा फंड आहे. आणि भ्रम काय की कॉपरेटिव्ह बँकांना फायदा दिला जातो. कॉपरेटिव्ह बँकांमाध्यमातून किती कर्ज दिलं जातं आणि सहकारी बँकांमधून किती कर्ज केलं तेही जनतेपुढे येऊ द्या. ज्या 60% बँका या नॅशनलाइज बँकेतून शेतकरी कर्ज घेतो, 40% कॉपरेटिव्ह मधून घेतो. त्यामुळे हा एकंदर सगळा गोंधळ निर्माण करायचा, बुद्धिभेद निर्माण करायचा आणि जो मूळ प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा, शेती उद्योगाला उभारी देण्याचा आणि शेती उद्योगाला लागलेली घरघर जी आहे ती थांबवण्याच्या अनुषंगाने सकारात्मक पाऊल उचललं, यावर कुठेही भाष्य भाजप करताना दिसत नाही. हे दुःख आहे. बरं, मी अजित अभ्यंकरांकडे येतो. अभ्यंकरजी, इथे तुमच्या क्लासिकल थिअरीच्या पठडीमध्ये बघायचं झालं तर याच्यामध्ये क्लासचा पण कॉन्फ्लिक्टचा मुद्दा येतो. हे पिझंट्स आहेत, शेतकरी वर्ग आहे, त्यांना मिळणारी मदत आहे, आणि एकीकडे उद्योगपती आहेत, त्यांची माफ होणारी कर्ज आहेत. म्हणजे किमान माफ होणं हा आता शब्द जनरलाइज झालाय. खरं तर त्यांना एनपीए मध्ये टाकलं जातं, ती माफ झालेली नसतात, त्यांच्याकडनं वसूल करणं अपेक्षित असतं, पण एक साधारणपणे मानलं जातं की ती माफ केलेली आहेत. या विवादाकडे तुम्ही कसं पाहता? आणि मग जर का जसं निलेशने पण मगाशी म्हटलं, समजा शेतकरी एक शोषण झालेला वर्ग, नाडलेला वर्ग म्हणून मानायचा झाला, तर भारतातले असंख्य गरीब आहेत, मध्यमवर्गीय आहेत, निम्न मध्यमवर्गीय आहेत की जे कर्ज घेत असतात. मग नाडले गेलेले, परिस्थितीने पिचलेले हा जर का निकष असेल तर अशी कुणाकुणाची कर्ज माफ करायची? तुम्ही जिथं प्रश्न विचारलाय, मी त्याचं उत्तर देण्यासाठी एक सिसेरो नावाचा रोमन कायदे तज्ञ होत्या, बरं, त्याचं एक वचन सांगतो की त्याच्यामध्ये सगळंच कॉमेंट येईल. ही अशी आहे की कायदा कसा असतो तर कायदा कोळ्याच्या जाळ्यासारखा असतो. त्याच्यामध्ये जे छोटे किडे असतात ते पूर्णपणे सापडून त्यांना रगडवलं जातं, आणि मोठे जे असतात ते मात्र ते जाळ्यासहित खाली पडतात, जाळं पण नष्ट करून टाकतात. तर तशा प्रकारचं हे सगळे जे नियम आहेत, कर्ज आणि त्याचे अटी, व्याजदर, हे सर्व जे काय आहे हे छोटे किडे जे असतात, म्हणजे सर्वसामान्य शेतकरी जो आहे त्या सर्वसामान्य शेतकरी किंवा कर्जदार जो आहे त्याला अडकवण्याचे फक्त ट्रॅप्स आहेत. हे बडे उद्योगपती जे आहेत, तो विजय मल्ल्या 9,000 कोटी रुपयाचं कर्ज डोक्यावरती घेऊन बुडवून हा मनुष्य आरामात परदेशामध्ये निघून जातो. अगदी साधी, म्हणजे सरळ त्याला अडवणं शक्य असताना जातो. अशा प्रकारचे किती एनपीए त्याचे आकडे 10% त्यांच्या टोटल याचे पोचलेले आहेत. आणि यांच्या डिफेन्समध्ये तुम्ही अरुंधती भट्टाचार्यांचं नाव घेतलं, अरविंद सुब्रमण्यम यांनी परवा विधान केलेलं आहे की बडे उद्योगपती जे आहेत त्यांच्या कर्ज बुडवेगिरीचा विचार करताना अतिशय सहानुभूतीपूर्वक आणि त्यांना वाचवण्याच्या दृष्टिकोनातून केला पाहिजे, असं त्यांनी अतिशय डोळ्यात पाणी आणूनच बहुतेक विधान केलं असेल मला असं वाटतंय. पण त्यांचे डोळे दोनच असल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांसाठी आसवा घालायला दुसरे डोळे नाहीयेत, बरं, त्यामुळे त्यांना काही ती आसवा आली नाहीत बहुतेक. आता हा दुसरा प्रश्न असा आहे की हे पैसे जे अरुंधती भट्टाचार्यांनी जे विधान केले, शेतकऱ्यांची कर्जमाफी का कर्जमुक्ती, हा पुन्हा एक म्हणजे ज्याला म्हणतात ना एक शाब्दिक भ्रम. प्रश्न असा आहे की शेतकरी हा कर्जबाजारीपणामध्ये जो अडकलेला आहे, जो आणि तो बाहेर येत नाही, कर्ज घेणं व्यवसाय, त्याला कर्ज घ्यावं लागेल. ते कर्जमुक्ती काय सांगतात, म्हणजे काय त्यांना काय म्हणायचंय? कर्जमुक्ती म्हणजे याच्या पुढे कधी शेतकऱ्याला कर्ज देणार नाही म्हणजे कर्जमुक्ती का? अहो, शेती हा जर व्यवसाय असेल तर त्याला कर्ज घ्यावं लागणार आहे. कर्ज न घेता व्यवसाय कुठला उद्योगपती करू शकतो आणि त्याने का करावा? तेव्हा कर्ज घेणं हे काही गैर नाहीये. कर्ज घ्यावं लागणं हे का पराभव नाहीये शेतकऱ्याचा किंवा कोणाचाच, कुठल्याही व्यावसायिकाचा. कर्ज परत करता येत नाही अशी परिस्थिती निर्माण करणं हा सरकारचा पराभव आहे. हा मुद्दा आहे या ठिकाणी. आणि शेतकरी का अडचणीत आलेला आहे? अहो, पीक जर गेलं तर तुमचे आंतरराष्ट्रीय जे आयात होते त्याच्यामुळे त्याचा भाव पडतो. या महाराष्ट्र सरकारने जे हमी भाव जाहीर केले त्या हमी भावाप्रमाणे खरेदी करण्याची केंद्र कुठे जागेवर शिल्लक होती का? कोणी कधी पाहिलेत का ती? हमी भाव एक जाहीर केलाय आणि त्याच्यापेक्षा 50% दराला व्यापारी खरेदी करतायत. हे बहुतेक मुख्यमंत्री निवडणुकीमध्ये बिझी असल्यामुळे ग्रामपंचायतीपासून नगरपालिकांपर्यंत त्यांना मुंबईला जायला वेळ झाला नसेल, त्यामुळे त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचली नसेल, स्वाभाविक आहे. परंतु या कारणामुळे
की शेतकऱ्याला जो हमीभाव दिला त्याप्रमाणे कुठेही माल विकत घेण्याची यंत्रणा त्यांनी उभी केली नाही. म्हणजे लोकांना आणि शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचा उद्योग यांनी केलेला आहे आणि म्हणून शेतकरी म्हणजे अशा अनेक सांगता येतील, म्हणून तो अडचणीत आलेला आहे. ठीक आहे. शेवटचा मुद्दा फक्त एक बोलतो आणि थांबतो की केंद्र सरकारकडे प्रपोजल घेऊन गेले. आता केंद्र सरकारने काय सांगितलं की उत्तर प्रदेश, ते असं सांगतील की उत्तर प्रदेशात निवडणुका होत्या त्या आम्हाला जिंकायच्या होत्या, त्यामुळे आम्ही हे सांगितलं उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा आम्ही काही करणारच नाही, तुम्ही काय काळजी करू नका, कुठेच काय आम्ही करणार नाही. आता पैसे कुठनं येतील याचं उत्तर मी सांगतो, कारण ते उत्तर सांगितल्याशिवाय याचा शेवट होऊ शकणार नाही. हे सरकार जे आहे म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार सुद्धा हे उद्योगपतींकडून जे कर येणं असतं किंवा त्यांच्यावरची जी टॅक्स लायबिलिटी असते, उदाहरणार्थ केंद्र सरकारमध्ये जेवढा आपण इन्कम टॅक्स गोळा करतो तेवढीच जवळ म्हणजे 90% रक्कम इतकी कर सवलती म्हणून देतो, टोटल कर सवलती. आणि त्याला कर सवलत म्हणत नाहीत, त्याला टॅक्स एक्सपेंडिचर म्हणतात. म्हणजे उद्योगपतींना दिल्या तर सबसिडी पण नाहीत, सवलती पण नाहीत, तर टॅक्स एक्सपेंडिचर ते सुद्धा करामधलं, कर्जामधलं नाही, करामधलं. आणि हेच जेव्हा शेतकऱ्याच्या बाबतीत लागू करण्याचा प्रश्न येतो तेव्हा मात्र यांना हे जे काय सर्व अर्थशास्त्र आणि डिसिप्लिन आठवते, हे म्हणजे तेव्हा राधासुता केला होता कुठला धर्म तुझा धर्म, हे जे महाभारतातलं विधान वाक्य तेच मला या अरुंधती रॉयना उद्देशून तेच मला इथं म्हणावं असं वाटतं की तुम्हाला तुमचा धर्म सोयीप्रमाणे आठवतो, सगळ्यांना कायद्यासमोर सगळे समान नाहीत. हे सिसेरोचं जे आहे विधान हे 100% खरं ठरतं इथं. मी इथे एक छोटासा ब्रेक येतोय. ब्रेकच्या नंतर मला कल्पना आहे अवधूत वाघांना उत्तर द्यायचे अभ्यंकरांना. त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक नंतर ही चर्चा सुरू राहील. पाहत राहा जय महाराष्ट्र. कर्जमाफी का नको आपली चर्चा सुरू आहे आणि सध्या तरी सूर सगळ्यांचा, विरोधकांचा, भाजपचा आणि मार्क्सवाद्यांचा सुद्धा म्हणणं आहे की अरुंधती भट्टाचार्य तुम्ही चुकलात. पण त्याच वेळी अजूनही मुख्य काही मुद्द्यांना अजून हात आपण घालत नाही आहोत. त्यांच्याकडे जाण्यापूर्वी मगाशी अभ्यंकरांच्या मुद्द्यांच्या बाबतीत असहमती दाखवत होते वाघ. पहिली गोष्ट, हर्षवर्धनजींनी कर्जमाफी आणि कर्जमुक्तीच्या दरम्यान पुष्कळ स्टेटमेंट केली. तुमच्या मनामध्ये काही गोंधळ नको हर्षवर्धनजी, म्हणून मी स्पष्ट करू शकतो की शेतकरी हा याचक नाही, शेतकरी हा भिकारी नाही, किंवा शेतकरी तुमच्या दारावर लोटा घेऊन आलेला नाहीये ज्याला तुम्ही माफ करणार किंवा आम्ही माफ करणार. त्यामुळे माफी हा शब्द गुन्हेगारांसाठी असतो. त्यांनी काही गुन्हा केला तर आपण त्याला माफ करतो, त्यांनी काही चूक केली तर माफ करतो, परंतु आमचा शेतकरी हा स्वाभिमानी आहे. ही व्याख्या पहिल्यांदा उद्धव ठाकरेंनी केली, तुम्ही आता ती मला कॉपी पेस्ट चाललंय. मला पहिल्यांदा उद्धव ठाकरे म्हणाले असं, तोपर्यंत कर्जमाफी शब्द वापरला जात होता भाजपकडनं. अहो, उद्धव ठाकरे जरी म्हणाले तरी ते आमच्याच पक्षात आहेत. आणि आणखीन एक सांगतो, शेतकऱ्यांना कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती जे द्यायचं आहे आणि त्याची मागणी करायचा अधिकार फक्त भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला काडीचाही अधिकार नाहीये. त्यामुळे मला जरा बोलू देत. पहिली गोष्ट म्हणजे अधिकार ते पण बोलतो आधी कर्जमाफी आणि कर्जमुक्ती बद्दल बोलतो. कर्जमाफी करण्यासाठी आणि माफी हा शब्द आम्ही कधीच वापरणार शेतकऱ्यांचा, कारण शेतकरी आमचा अन्नदाता आहे. उलट त्यांनीच आम्हाला जमलं तर माफ करावं अशी आमची भावना आहे. दुसरी गोष्ट, मुक्ती. आपण अशी परिस्थिती आणली पाहिजे, मुक्ती ह्याच्या आतमध्ये स्वातंत्र्य हा शब्द अभिप्राय आहे. ज्या जखडेमध्ये आपण अडलेलो आहोत, म्हणजे अवकाळी पाऊस येतो किंवा नाही येत, असं निसर्गराजाची कृपा असते, बळीराजाची अवकृपा असते, सावकारांचे हे असतात, अशा सगळ्यांमध्ये हा गांजलेला शेतकरी आहे. याला आपण मुक्ती देण्याची गरज आहे. आणि याला एक असं कंड्युसिव्ह वातावरण आपल्याला तयार करावं लागेल की त्या शेतकऱ्याला कधी कोणाकडे हात पसरायची गरज नाहीये. आणि या महाराष्ट्रातला शेतकरी एवढा स्वाभिमानी आहे, तर त्याला जर आपण चांगलं वीज दिली आणि चांगलं पाणी दिलं तर शेतकऱ्याला कोणाकडे जायची गरज नाही. आणि यामुळेच तुम्ही गेल्या 2.5 वर्षामध्ये बघा, जिथं जमेल तिथे वीज. 2.5 वर्षापूर्वी 15 वर्ष तुम्ही सत्ता केली, महाराष्ट्रामध्ये 12 तास 14 तास लोड शेडिंग होतं. आज मागेल त्याला आणि हवी तेवढी वीज पुरवठा आम्ही करतो. तुमच्या 15 वर्षामध्ये दुष्काळ तर आमच्या वेळी पण येणार आणि तुमच्या वेळी पण येणार, त्याच्यामध्ये मी काही बोलणार नाही. परंतु तुमच्या वेळेमध्ये तुम्ही हजारो आणखी 1,500 टँकरने करायचे. यावेळी आम्ही जलयुक्त शिवार केलं आणि टँकरची संख्या फक्त 1% आली. 650 टँकरच्या ऐवजी फक्त 6 टँकरने पाणी पुरवठा होतो. अशा तऱ्हेने जर आपण चांगलं काम केलं तर शेतकऱ्याला कोणाला हात. आणि म्हणून मुक्ती आणि माफी मधला एक फरक शिका, आधी ते कळायला शिका. दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्याला माफी म्हणजे, आता मगाशी निलेशनी जे बोलले ते सगळेच शेतकरी म्हणजे आम्ही शरद पवारांना पण कर्ज माफ करायचं, आणखीन शरद पवारांची मुलगी आहे ती पण शेतकरी आहे, त्यांना पण माफ करायचं का? मी तुम्हाला सांगतो, माझी
बायको शेतकरी आहे, माझ्या बायकोची 3.5 एकर जागा आहे, परंतु माझी बायको इन्कम टॅक्स भरते, तिला पण माफ करायचं का? काही गरज नाहीये, कारण तिच्या नावावर जरी शेतकऱ्याचा दाखला असला तरी ती खऱ्या अर्थानं शेतकरी नाहीये. तुम्हाला पुष्कळ लोकांकडे 100-100, 200-200 एकर शेती आहे आणि त्या फक्त त्या 100 एकर शेती म्हणून त्यांना जे काय पैसे मिळतात डायरेक्टली ते का घेतात? कारण त्यांचं उत्पन्न शेती हे नाहीच आहे, त्यांचे इतर काही धंदे आहेत. या तुमच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधले जवळजवळ 90% नेते हे स्वतःला शेतकरी म्हणतात, पण त्यांचे सगळे इतर धंदे चालू असतात. मग त्यांना का माफी द्यायची? गरीब, गांजलेल्या, दुबळ्या आणि फक्त शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी नाही, कर्जमुक्ती ही आम्ही करून राहणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या महाराष्ट्रामध्ये लोकसभा असो, विधानसभा असो, नगरपालिका असो, आम्हाला जवळजवळ 70% भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला 70% नागरिकांनी दिलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं खरं रिप्रेझेंटेशन आम्ही करतो, तुम्ही अजिबात करत नाही. तुम्ही शेतकऱ्यांचं रिप्रेझेंटेशन करायचं 15 वर्ष, आता शेतकरी तुमच्यापासून लांब गेलेत, कारण तुमच्यापासून त्यांना काही फायदा होणार नाही कळलाय. भारतीय जनता पार्टी शिवसेनेकडनं फायदा होणार आहे कळलेला आहे, म्हणून भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या बाजूने शेतकरी आहेत. शेतकऱ्यांचं हिताचं रक्षण कसं करायचं ते आम्हाला कळतं. अवधूत वाघजी, हे असं बोलणं ऐकलं की खरंच इंटॉलरन्सची डिबेट खरीच आहे की काय, असा विश्वास आमचा पण बसू लागेल. आणि दुसरी गोष्ट, आपण मान राखूयात नगर परिषदांमध्ये दुसऱ्या क्रमांकाची मतं काँग्रेसला मिळालेली आहेत. मी शिवसेना आणि भाजपा पण वाघजी, तुम्ही असं कसं म्हणू शकता की आमचाच अधिकार आहे, आम्हीच बोलणार, असं कसं बोलू? कारण शेतकऱ्यांचं रिप्रेझेंटेशन आम्ही करतोय म्हणून आम्ही बोलतो. हर्षवर्धनजी बोला. नाही, एवढा संताप त्यांना जो आला त्याच्याबद्दल मला या ठिकाणी आश्चर्य वाटतं. मुक्ती माफी या गोंधळामध्ये मला काही अडकण्यात कुठल्याही प्रकारचं स्वारस्य नाही. त्यांना मॅन्डेट मिळाला आहे तर जय ईव्हीएम म्हणायचं, जय नमो म्हणायचं, मोदीजी जय म्हणायचा त्यांचा विषय आहे. आणि लोकशाहीमध्ये ही प्रक्रिया आहे आणि या लोकशाहीने संविधानाने सगळ्यांना अधिकार दिलेला आहे आणि संविधान हे सार्वभौम आहे आणि त्यामध्ये हा अधिकार सर्वांनाच आहे. आता शब्द कोणता वापरायचा? आता काही गुळगुळीत शब्द आहेत. विजय मल्ल्या साहेबांना हा 1200 कोटी रुपये स्टेट बँकेने माफ केले. आता माफ केले, मुक्त केले, मला माहित नाही. व्होडाफोनलाही या सरकारने माफी दिली. आता या शब्दांमध्ये असे इंग्लिशचे फार असे काही ग्लोबल शब्द आणून ते वापरले जातात. मूळ मुद्दा तो नाही आहे. मूळ मुद्दा भ्रम निर्माण करणे. कर्जमाफी कोणाला द्यायची, कर्जमाफी किती द्यायची, अल्पभूधारकाला द्यायची का मोठ्याला द्यायची, छोट्याला द्यायची का काय द्यायची. मुख्यमंत्री महोदयांचं वक्तव्य आणि अरुंधती भट्टाचार्यांचं वक्तव्य हे जर आपण बघितलं ते दोन्ही वक्तव्य ही एकसारखे असल्याचं हे आपल्या लक्षात येईल. त्यामुळे मूळ मुद्दा जो आहे तो जिथे शेतकरी आत्महत्या करत आहेत, या 2.5 वर्षामध्ये 9,000 शेतकऱ्यांनी ही आत्महत्या केली. आधीच्या काळातही निश्चित झाली, तरी काही लपवण्याचा किंवा राजकारण त्यामध्ये करण्याचा भाग नाही. हे 9,000 शेतकरी कोणत्या भागातले होते, कोणतं पीक घेणारे होते, हा देखील एक मुद्दा आहे. आणि कर्जमाफीच्या संदर्भामध्ये जी मागणी होत आहे त्याचं कारण काय? तर आसमानी संकट गेल्या 3 वर्षांपासून दुष्काळ आहे आणि आसमानी संकट कमी पडतंय म्हणून की काय, तर शेतमालाचे भाव हे निच्चांकावर आलेले आहेत. तुरीच्या डाळीचा संदर्भ घेईल, जास्ती आपला वेळ या ठिकाणी घेऊ शकणार नाही. 80 जेव्हा सरकार सत्तेवर आलं तेव्हा तुरीची डाळ ही 80 रुपयावर होती, आल्या 180 वर गेली, आज पुन्हा 80 वर आली. तेव्हा तुरीची डाळ हे सत्तेवर आले तेव्हा तुरीचा भाव काय होता, तर तुरीचा भाव हा 5,500 ते 6,000 रुपये होता. जेव्हा 180 गेली तेव्हा तूर ही शेतकऱ्याच्या घरात नव्हतीच आणि तिचाही भाव जो आहे हा 6-7 हजाराच्या वर गेला नाही. आज 80 वर आल्यानंतर तुरीचा भाव काय तर 4,000 रुपयामध्ये तिला कोणी घेत नाही. सोयाबीन हे जेव्हा हे सत्तेवर आले तेव्हा सोयाबीनचा भाव हा 4-4.5 हजार रुपये किलो प्रति क्विंटल होता आणि तेल जे होतं हे 70 रुपये किलो होतं. आज सोयाबीनचा भाव हा 2-2.5 हजार रुपये आणि तेल जे आहे हे 80 रुपयावर गेलेले आहे. शेतमालाचे भाव बघा ते पडलेले आहेत, कापूसाचा भाव बघा हा पडलेला आहे आणि एकीकडे आयात निर्णयाचं धोरण नाही, त्यावर नियंत्रण आहे का? या व्यापाऱ्यांचं भलं करण्याकरता सरकार काम करते, आम्ही विरोधक या नात्याने ते म्हणणारच आहोत. मात्र शेतमालाला भाव नाही आणि सातत्याचा दुष्काळ हे सगळं बघत असताना शेतकरी अडचणीत आलेला आहे. निश्चित तो याचक नाही, तो पोशिंदा आहे. मात्र पोशिंदा फटाफटा जेव्हा मरतो तेव्हा ठोस स्वरूपामध्ये काहीतरी करण्याची पावलं उचलण्याची आवश्यकता. ठीक आहे, पण हर्षवर्धनजी यानंतर एक मुद्दा उपस्थित होतो जो तो अरुंधती भट्टाचार्यांनी मांडलेला आहे. तो प्रश्न आहे की समजा आता माफी केली, समजा आता हे ऋणमुक्त केलं शेतकऱ्यांचं, तर त्यामुळे तो एक पायंडा पडेल
आणि ती एक स्वाभाविक प्रवृत्ती आहे. आशा अशी असते की पुढच्या वेळी जर का पीक घेतलं, प्रश्न असा नाही की शेतकऱ्याला डुबायचं असतात प्रश्न, पण मुद्दा असा की भारताचं हवामान असं आहे की कदाचित नापैकी बऱ्यापैकी टिकते. गेले 3 वर्ष सलग आपल्याला दुष्काळ बघायला मिळाला महाराष्ट्रात. असं जर का झालं तर पुढच्या वेळी सुद्धा शेतकरी निवडणुकीची वाट बघतील आणि कर्ज थकवतील अशी शंका त्यांनी व्यक्त केली. मी अभ्यंकरांपासून हा मुद्दा सुरू करेन आणि सगळ्यांकडे नेणार आहे. अभ्यंकरजी, या भीतीचं काय करायचं? लॉजिकच्या पातळीवर आपण जरा भावना बाजूला ठेवूयात आणि तुम्ही या लॉजिकचं काय करा, कारण शेवटी त्या बाईंच्या काही खिशातून जात नाही. हजारो कोटी रुपये शेवटी एक तर सरकारचे आहेत, म्हणजे पर्यायाने आपले आहेत, व्यवसाय तोट्याचा आहे, अनिश्चितता आहे. पण हे चक्र किती काय ठेवायचं? जी गोष्ट एक आपत्कालीन एड म्हणून, मदत म्हणून मानली जावी, ती जर का रेग्युलराइज मदत म्हणून मानली गेली तर काय करायचं? बघा, अनडिझर्विंग अशा प्रकारची कर्जमाफी होऊ नये सातत्याने कर्जमाफी अशी निश्चितपणे काळजी घ्यावी लागेल, हे मला मान्य आहे. परंतु त्याला एक साधा उपाय असा करता येईल, त्याच्या ज्या काही लिमिट्स असतील त्या लिमिट्स या डिलिजंटली ठरवाव्यात. आणि दुसरी गोष्ट, ज्यांनी प्रामाणिकपणे म्हणजे ज्यांना ती शक्य होतं म्हणून ज्यांनी भरलेलं आहे त्यांना त्याच्याबद्दल काहीतरी इन्सेंटिव्ह द्यावा. म्हणजे त्यांनी कर्ज काय त्रास करून भरलं असेल किंवा त्यांची परिस्थिती होती म्हणून भरलं असेल, तर ज्यांनी ते भरलेलं आहे त्यांना ते भरलं याच्याबद्दल विशेष काहीतरी लाभ, की याच्यामुळे आपण भरू नये अशा प्रकारचे उत्तेजन कोणाला मिळणार नाही किंवा भरले चूक केली असं वाटणार नाही, अशा प्रकारची व्यवस्था त्या सगळ्या योजनेमध्ये करता येईल. ज्याला करायचे त्याला करता येईल. आता माझा फक्त मुद्दा एवढा, त्या अवधूत खूप मोठ्यानं बोलले, जरा कांठाळ्या बसवत होत्या, पण मला एवढं सांगायचं की इलेक्शन संपले ना प्रसन्न जोशी, का चालूच आहे अजून? संपल्या. मला असं वाटतं की त्यांचं भाजपचे इलेक्शन 5 वर्ष असतात, ते तयारी ज्या दिवशी निवडून येतात त्या दिवशी ते पुढच्या निवडणुकीत बरोबर आहे. मला वाटलं त्यांचं इलेक्शन स्पीचच चालू आहे. नाही, इलेक्शन स्पीच चालूच आहे असं मला वाटलं, कारण ते माझ्या एकाही प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं नाही. संपूर्ण त्यांनी जे सांगितलं, शेतकरी राजा वगैरे, तुम्हाला एवढं सांगतो, आपण भारतीय घरामध्ये स्त्रीला केरसुणीचा दर्जा देतो आणि केरसुणीला लक्ष्मी म्हणतो. अशी आपली मानसिकता आहे. अजयजी बरोबर आहे एकदम. तर अशा प्रकारे शेतकऱ्याच्या पण हे शेतकऱ्याला तुम्ही जे बोलताय शेतकऱ्याबद्दल, असं आहे तुमचं बोलणं. आणि दुसरं म्हणजे शेतकऱ्याला हात पसरावे लागणार नाहीत म्हणजे काय? रिलायन्स काय गरीब आहे म्हणून त्याला कर्जासाठी हात पसरावे लागतात का लोकांकडे? कर्ज घेणं हे कुठल्याही व्यवसायाची वर्किंग कॅपिटलची पद्धती आहे. शेतीला व्यवसाय म्हणून जर उभं करायचं असेल तर त्याला वर्किंग कॅपिटल पुरवलं जाणं वाजवी दरामध्ये, आणि त्या नॅचरल सगळं सायकल असल्यामुळे नेचरशी निगडीत त्याच्याशी फ्लेक्झिबिलिटी दाखवणं हा मुख्य मुद्दा आहे. मी तुम्हाला एक स्टॅटिस्टिक्स फक्त सांगतो पुढे जाण्यापूर्वी, मगाशी आलं नाही. 2015 साली शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या झाल्या, मी देशातल्या आत्महत्येबद्दल बोलतोय, त्याच्यातल्या कर्ज आणि इंडेटेडनेस याच्यामुळे झालेल्या आत्महत्या, त्याचं वेगळं रेकॉर्ड नॅशनल क्राईम ब्युरोनी काढलं. त्याची संख्या आली 3000. त्याच्यामधली 80% आत्महत्या या बँका, म्हणजे संघटित क्षेत्रातल्या बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्या ज्या आहेत त्यांच्याकडून जे जादा किंवा अत्यंत भयंकर असं कर्ज त्यांच्या डोक्यावरती बसलं, त्याच्या अटीमुळे त्यांना आत्महत्या कराव्या लागल्यात. लक्षात घ्या, 20% फक्त खासगी सावकारांचा आहे. असा 2015चा कर्जामुळे झालेल्या आत्महत्येचा, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा हा क्राईम रेकॉर्डचा रिपोर्ट आहे. इंडियन एक्सप्रेसची एक न्यूज आहे, ते मी तुम्हाला या ठिकाणी कोट करून सांगतो. सांगायचा मुद्दा असा आहे की द बँक, अरुंधती भट्टाचार्य बोलल्या, त्या बँकांच्या सिस्टीमकडे परत हे जातं. आणि अरुंधती भट्टाचार्य, आणि ज्या पद्धतीने तुम्ही उद्योजकांची कर्ज माफ करता, त्यांना देशाबाहेर सॅल्यूट करून सोडता, तेव्हा कुठे जातंय सगळं तुमचं शिस्त आणि सगळी पद्धती? याचा काहीतरी विचार करायला पाहिजे ना. बरं, मी वाघांना विचारतो, वाघ तुम्हाला जे काही कॉन्ट्राडिक्ट करायचं असेल ते करा, पण हा मुद्दा सारखा उपस्थित होतोय. उद्योगपती असतील, वोडाफोन असतील, नाही तर मल्ल्या असतील, नाही तर बाकीच्या कंपन्या असतील, प्रचंड प्रमाणात त्यांची कर्ज राईट ऑफ नसतील, पण ती बाजूच्या अलोकेट वेगळ्या व्यवस्थेत ते अलोकेट केली जाते. टेक्निकलिटीच्या टर्म्स तुम्ही सांगू शकता, पण त्यामुळे सर्वसामान्यांचं मत, विशेषतः शेतकऱ्यांचं मत होतं, मग ही मुदत, ही सवलत आम्हाला का मिळत नाही? आणि याच्या उत्तर आपण काय देऊ शकतो? पहिली गोष्ट म्हणजे अजितजींनी जे बोललं, मी त्यांच्यावर कमेंट यासाठी नाही केलं की ते मला सगळंच पटत होतं, त्यामुळे त्यांना कॉन्ट्रॅडिक्ट करण्याचा काय प्रश्न नाही. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, आता तुम्ही चांगला हे उपस्थित केला. मी स्वतः एक उद्योजक आहे. मी ज्यावेळी बँकेमध्ये जातो त्यावेळी मला जर 100 रुपयाचं, आणि अजितजी सांगतील, मला जर 100 रुपयाचं कर्ज काढायचं असेल, ज्याला म्हणतात लिमिट, तर मला 40% मार्जिन सोडून, म्हणजे 166.66 रुपयाचं मला हे द्यावं लागतं, त्यांना कोलॅटरल सिक्युरिटी द्यावी लागते. त्यातनं 40% वजा करून ते मला 100 देतात. म्हणजे जर उद्या सकाळी मी कर्ज जर फेडलं नाही तर माझे 166 रुपयाचे जे ॲसेट्स आहेत ते ती बँका विकू शकते. त्यानंतर हे जास्तीत जास्त 3 महिने मला देतात बरं का, आणि दर महिन्याला मला माझी सांपत्तिक स्थिती त्यांना द्यावी लागते. म्हणजे ज्याला सन्डी डेटर, सन्डी क्रेडिटर, स्टॉक इन हँड
एटसेट्रा एटसेट्रा. ते दिल्यानंतर त्यांना कळतं की मी NPA मध्ये आहे का, नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स मध्ये आहे का. जास्तीत जास्त 3 महिने जर सातत्याने मी जर 3 महिने नॉन NPA मध्ये असलो तर दे डिक्लेअर मी ॲज अ NPA आणि त्या क्षणापासून ते आपली प्रोसेस चालू करतात रिकव्हरीची. ते स्टॉप करतात मला इतर कर्ज देणं. मला असं म्हणायचं आहे की एक सर्वसामान्य, मी तर शेतकरी हा आता बाजूला घटक ठेवतो, परंतु जो सर्वसामान्य माणूस आहे, सर्वसामान्य उद्योजक आहे, छोटा उद्योजक आहे, त्याला चहू बाजूने बांधून घेतलं जातं. त्याला फक्त त्याचं नाक फक्त ओपन ठेवलं जातं आणि त्याला हे बँका कर्ज देतात. आज भारतातली एकही बँक इन्क्लुडिंग SBI तर सोडाच, राष्ट्रीयकृत बँक किंवा कोऑपरेटिव्ह बँक 100% कोलॅटरल सिक्युरिटी घेतल्याशिवाय देत नाही. अशी जर परिस्थिती असेल तर माझा मूळ प्रश्न असा आहे की 12,000 कोटी किंवा 9,000 कोटी हा मल्ल्यासारखा माणूस ठकवतो, त्याच्यामध्ये लूप होल्स कोण आहेत? हे लूप होल्स तयार करणारे पण हे बँकिंग क्षेत्रातलीच लोक आहेत आणि लूप होल्स त्यांना दाखवणारी पण ही लोक आहेत. तेच सांगतात की हे असं करा आणि तसं करा. आणि इतके दिवस काय झोपा खाल्ल्या का तुम्हाला? तुम्ही इतके दिवस तुम्हाला कळलं नाही काय की किंगफिशर डुबते किंवा मल्ल्याचे हे डुबतात आहेत, हे तुमच्या लक्षात नाही का? वाघजी, माझ्याकडे 2 मिनिटं, मला सांग, मी तुमच्यापासूनच सांगतो, जर का हे मान्य असेल तर विखे पाटलांनी हक्कभंगाचा ठराव आणण्याची मागणी केलेली आहे अरुंधती भट्टाचार्यांच्या विरोधात. याला भाजपच अनुकूल आहे? नाही, तो आहे ना, तो हर्षवर्धनजींचा विषय, कारण ते स्वतः आमदार आहेत, ते तिकडचे सभासद आहेत. तर त्यामुळे विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये आणलेल्या हक्कभंग सभा याला काय त्याच्याबद्दल करायचं तर मी प्रवक्ता म्हणून बोलू शकत नाही. तो त्यांचा आमदार साहेबांचा अधिकार आहे. तर परंतु मी सुरुवातीलाच सांगितलं की अरुंधतींच्या वक्तव्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. भारतीय जनता पक्ष त्यांच्या बरोबर नाहीये. मला एक म्हणायचं आहे की बघा, एक शेतकरी हा एक विषय आहे ना, तो आपण एक गरीब हा विषयावर आणूया. मग जर एखादा गरीब आहे, शेतकरी आहे, त्याच्या शेतामध्ये समजा पिकलं नाही, तर तसंच एखाद्या छोट्याशा कामगार समजा त्याला 1 वर्षभर पगार नाही मिळाला तर त्याच्यावर पण आत्महत्या तो करू शकतो. तसंच एक छोटासा व्यावसायिक आहे, तो पण आत्महत्या करू शकतो. मग ह्या गरिबीकडे आपण बघूया. मग जर गरिबीकडे बघायचं असेल तर त्या गरीबाला जर पुढे 1 वर्ष 2 वर्ष टिकवायचं असेल तर काय करावं लागणार? त्याच्या मुलांना फुकट शिक्षण दिलं पाहिजे. थीम लक्षात आली. मला वेळ कमी आणि मला शेवट निलेशकडे करायचा आहे. त्यापूर्वी हर्षवर्धन सपकाळांकडे मी जातोय. हर्षवर्धनजी, बेसिक मुद्दा जो पहिल्यांदा पण मी विचारला होता, शेतकऱ्यांबद्दल आदर आहेच आणि त्यांचे कष्ट कोणीच नाकारणार नाहीत. आपली कॅश रक्कम रात्री दरवाजाच्या बाहेर आपण ठेवू शकत नाही. त्यांचं उभं पीक बाहेर असतं आणि त्या माणसावरती काय गुजरत असेल. पण मला वाघांचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की खरंच जर का हा एक निकष लावायचा म्हटला आणि उद्या सोसायटीतले बाकीचे सेक्शन्स, गरीब वर्ग, बहुजन वर्ग, ज्याचा हातावरती पोट आहे, ते सुद्धा कर्जमाफी मागू लागले, मी तुम्हाला आता मी विरोधक आणि सत्ताधारी म्हणून विचारत नाहीये, तुम्ही राजकारणी विचार कसा करणार याचा? मूळ प्रश्न या देशाचा सगळ्या लोकांना घेऊन आपल्याला कसं पुढे जाता येईल आणि सगळ्यांना जी सामाजिक समता आपल्या संविधानाने आपल्याला सांगितलेली आहे, सोशो इकॉनॉमिकल स्टेटस सगळ्यांचं एकत्र असलं पाहिजे, ते कसं करता येईल हा आपल्या या प्रश्नाच्या चिंतनाचा मुद्दा आहे असं मला वाटतं. त्यामुळे हे सर्व करत असताना बँकांचं राष्ट्रीयकरण, म्हणजे आज अरुंधती भट्टाचार्यांचं वक्तव्य आणि त्या वक्तव्याच्या अनुषंगानं निषेध आणि एक नोकरदार व्यक्तींनी अशा प्रकारे वक्तव्य केल्यामुळे कायदेमंडळाचा होणारा जो हक्कभंग आहे त्यावर केलेला दाखल केलेला हक्कभंग, या सगळ्यांच्या मुद्द्यांवर ऐरणीचा जो मुद्दा आलाय तो कष्टकऱ्याचाच आहे आणि कष्टकऱ्याच्या वर्गाचा एक प्रतिनिधी म्हणून, मोठा प्रतिनिधी म्हणून, मोठा कॉम्पोनंट म्हणून आपण शेतकरी या विषय आपण त्या ठिकाणी घेत आहोत. आता शेती आणि लाईव्हलीहूडच्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत, म्हणजे शेतकरी तगला तर सगळं आपण त्याला पोशिंदा म्हणण्याचंही ते कारण आहे. मात्र यामध्ये इतरांचा विचार आणि शेतकऱ्यांचा विचार हा आपण प्रामुख्याने करत असताना त्यामध्ये तो जो व्यवसाय करतो, जवळचं असणारं सगळं शेतीत पेरतो, पत आपली स्वतःची निर्माण कमी झालेली असते कर्जमाफीमुळे, कर्ज थकीत झाल्यामुळे ते निर्माण होत असते. त्यामुळे कर्जमाफी मुक्ती सोडावं, आपण याला पत पुरवठा या भूमिकेतून या पीक कर्जाकडे आपण अर्थात. मी निलेशकडे येतो. निलेश, ह्याच्यातले अनेक डायमेन्शन्स आहेत आणि ते काही लगेच अर्ध्या पाऊण तासाच्या चर्चेत कमी होणारे नाहीत. पण मुद्दा असा आहे, ह्याचं दरवेळी राजकारण केलं जातं. मग विरोधात असताना भाजप असो नाही तर काँग्रेस असो, ह्याच्यातून अल्टिमेट मार्ग काय? नाही, मुख्यतः ज्यावेळेला आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आणि कर्जमुक्तीचा विचार करतो त्यावेळेला त्याचा मुळापासून विचार करायला हवा. आपण कम्पेअर करताना, म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती संदर्भात आपण बोलत असताना उद्योजकांना कर्जमुक्ती का आणि मग यांना का दिली जात नाही, अशा वेळेला आपण या दोघांची तुलनाच करणं मुळात चुकीचं आहे. उद्योग हा विषय पूर्णतः वेगळा आहे. उद्योगामध्ये जी काही प्रॉडक्ट तयार होतं त्यावर एक विशिष्ट लाभ घेण्याची
पूर्ण मुभा या त्या उद्योजकाला असते. तो त्याची 200-400 पटीनेही किंमत लावू शकतो. शेतकऱ्याला ती मुभाच आपण मुळात देशात ठेवलेली नाही. आपण कृषी मूल्य आयोग लावला, मुळात हा आयोगच या ठिकाणी अबॉलिश करावा. मोदी सरकारमध्ये आले, 200 पट भाव देऊ सांगितला, तो ते देऊ शकलेले नाही. सध्या तशी परिस्थिती नाही. शेतकऱ्यांचा भाव वाढला की त्याचं मूल्य नियंत्रण करायला आपल्याला शेती मूल्य आयोग येतो, मग आपण आयात करतो, त्याच्या भावाला योग्य तो, कधीच त्याच्या मालाला योग्य तो भाव मिळू शकत अतिरिक्त नाही. उत्पादन झालं की एक्सपोर्ट वरती बंधन आपणच आणतो. आणि जर तो 10 रुपये खर्च करत असेल तर त्याच्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार जोपर्यंत त्या शेतकऱ्याला मिळत नाही तोपर्यंत शेतकरी हा सक्षम होऊ शकणार नाही. आणि ती सक्षमता जोपर्यंत आपण त्याला देणार नाही तोपर्यंत नुसती कर्जमुक्ती देऊन किंवा कर्जमाफी देऊन त्याचं भलं होईल अशी परिस्थिती नाही. आणि त्यामुळे हा एक उद्योग म्हणून त्याला मान्यता देत ज्या ज्या स्वरूपाचा आर्थिक पाठिंबा सरकारच्या माध्यमातून या शेतकऱ्याला दिला जाईल त्याच माध्यमातून शेतकरी हा सक्षम होऊ शकेल. इतकंच नाही, याच्याबरोबर ज्यावेळेला आपण विचार करतो की शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायची आहे तर ती देत असताना ती कोणत्या वर्गाला द्यायची हे जोपर्यंत निश्चित होणार नाही, कारण गेल्या काळामध्ये ज्या ज्या वेळेला कर्जमाफी ही दिली गेली त्या त्या वेळेला त्याचा लाभ हा मोठ्या धेंडांनी उचलला, राजकारण्यांनी उचलला, राजकारण्यांना मदत करणाऱ्या कार्यकर्त्यांनी उचलला. सर्वसामान्य 20,000 आपल्या राज्यामध्ये 2,000 रुपयांच्या कर्जासाठी म्हणून आत्महत्या करणाऱ्यांची संख्या जी आहे ती पाहायला मिळालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये छोट्या शेतकऱ्याला याचा लाभ होईल या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचं आहे. जर ते झालं तर निश्चितपणे एक आर्थिक हातभार म्हणून या कर्जमुक्तीकडे किंवा कर्जमाफीकडे बघितलं जाईल आणि त्यातून निश्चितपणे शेती हा उद्योग म्हणून विकसित होऊ शकेल. असं झालं तर चांगली गोष्ट आहे. अन्यथा कर्जमुक्ती, कर्जमाफी हे शब्द याच्या पलीकडे कदाचित शेतकऱ्याला शेतीमुक्तीचाच ध्यास कदाचित बसेल. आधी शेतीवरनं माणसं कमी होत आलेली आहेत. एखादे जाणते नेते असंही म्हणतात की एक भाऊ आता शेतीमधून बाहेर येऊन शहरात यायला लागा. खरंच अशी परिस्थिती शेतकऱ्याची पण इच्छा, पण त्याचा पाय जमिनीतून निघत नाहीये. पण हेच असंच वाढत राहिलं आणि शेती मुळातच आपली अल्पखंडित होत चाललेली आहे. पुढची परिस्थिती अधिक विदारक असेल, ती होऊ नये यासाठीची चर्चा होती. छोटासा प्रयत्न होता ज्याला अभ्यंकरजी तुम्ही, सपकाळजी तुम्ही आणि अवधूत वाघजी तुम्ही वेळ दिला. सगळ्यांचे आभार. इथेच थांबूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र.